जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि परमेश्वर देव तुम्हाला आणि मला या नवीन दिवसामध्ये आणि ह्या रविवारच्या दिवशी सर्वांना आशीर्वादित करो. प्रियांनो, आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. मी पास्टर नीलम नेटके जुन्नर आपले सर्वांचे प्रार्थनामध्ये स्वागत करत आहे. चला प्रार्थना करूया. आपल्यामध्ये देवाच्या सेविका आहे, ते सुरुवातीची प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद करतो परमेश्वर बाप्पा तुला. आम्ही प्रभू परमेश्वर बाप्पा, तो आम्हाला आजचा दिवस आमच्या आयुष्याला जोडलास त्याबद्दल तुझे आभार मानतो दे बाप्पा. परमेश्वर बाप्पा, आम्हाला प्रार्थनेमध्ये बसला असताना प्रार्थनेमध्ये तू चालू प्रभू राजा. हो दे बाप्पा, येणारं वचन तू आशीर्वादित कर परमेश्वर बाप्पा. वचनाच्या द्वारे बोलण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी प्रभू तुझ्या आत्मेने तू आम्हाला चालव परमेश्वर बाप्पा. दे बाप्पा, दिवसभर होणाऱ्या प्रार्थना देखील तू आशीर्वादित कर बाप्पा. तुझ्या प्रत्येक दासाच्या मुखामधून येणारे शब्द तुझ्यापासून असू दे दे बाप्पा. होणाऱ्या सर्व प्रार्थना तुझ्यापासून असू दे दे बाप्पा. हो प्रभू, आम्हा सर्वांना तू प्रार्थनेमध्ये चालवून आजचा दिवस सर्वांना आशीर्वादित कर प्रभू राजा. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागते, म्हणून तू ऐक. आमेन. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पवित्र जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या सकाळच्या मन्नामध्ये आपण शास्त्र काढूया. प्रेषितांची कृत्य याचा 10वा अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून आपण काही वचने आजच्या मन्नामध्ये पाहणार आहोत. प्रियांनो, आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं की कर्नल्याच्या बद्दल त्या ठिकाणी साक्ष देण्यात आली होती आणि ती साक्ष अशी की तो नित्य प्रार्थना करणारा होता. त्याचं संपूर्ण घरानं देवाचं भय बाळगणारं असं होतं. आणि म्हणून आज आपण पाहणार आहोत की परमेश्वर देव त्याला कसं दर्शन दिलं ते आपण पाहणार आहोत. तर 3रं वचन आम्हाला सांगतं की त्याने दिवसाच्या सुमारे 3ऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नल्या अशी आपणास हाक मारित आहे. प्रियांनो, जर आम्ही देवामध्ये आहोत, जर आम्ही प्रभूमध्ये आहोत, तर प्रियांनो, परमेश्वर आपल्याला त्याच्या दूतांद्वारे तो स्वतः येऊन आम्हाला दृष्टांत देत असतो. प्रियांनो, आज मी बहुतेकशी सेवक पाहिलेले आहे की देवाने मला ही गोष्ट दाखवलेली, देवाने मला ती गोष्ट दाखवलेली आहे. परंतु प्रियांनो, मला एकच सांगू द्या की परमेश्वर देव अर्धसत्य कधीच सांगत नाही. कारण परमेश्वर देव हा जिवंत देव आहे आणि ते सर्व त्याच्या सेवकाला सगळं काही वचनाद्वारे किंवा दृष्टांताद्वारे उलगडीत करून सांगत असतो. ते ह्या दृष्टांतातून आम्हाला दिसत आहे. मग त्याने म्हटले 4थ्या वचनामध्ये, तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज. आता ह्या ठिकाणी त्याने एकदम तो त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे ना. तर पहा, ह्या दृष्टांतामध्ये तेव्हा तो परमेश्वराच्या दूतासंगती तो डायरेक्ट बोलत आहे की तो म्हणत आहे की पहा, भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज. त्याने त्याला म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत. आता ह्या ठिकाणी 2 गोष्टी परमेश्वराच्या दूताने त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. एक म्हणजे प्रार्थना आणि दुसरं म्हणजे त्याचं दानधर्म. आता पहा, तो प्रार्थनेमध्ये असणारा व्यक्ती आहे, ख्रिस्तामध्ये असणारा व्यक्ती आहे, जिवंत देवाची प्रार्थना करणारा, जिवंत देवाचं भय बाळगणारा असा हा व्यक्ती हा एकटाच नसून तर त्याचं संपूर्ण घरानं परमेश्वराचं भय बाळगणारं होतं. आणि म्हणूनच देवाची समक्षिता, देवाची सहभागिता त्याच्या घराण्यासोबत होती. आता पहा, जेव्हा परमेश्वर देव आपल्याला दर्शन देत आहे, जेव्हा परमेश्वर देव त्याच्या दूताला पाठवून स्वप्नामध्ये, दृष्टांतामध्ये दाखवत आहे, तर प्रियांनो, आम्हाला त्या व्यक्तीचं जीवन कसं आहे हे आम्हाला ठाऊक असलं पाहिजे. प्रियांनो, आज ह्या सर्व गोष्टींचा अभाव आपल्या मंडळांमध्ये किंवा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्हाला दिसून येत आहे. असे काही सेवक म्हणतात की पहा, त्या प्रेषितांच्या काळामध्ये त्या गोष्टी होत होत्या. नाही प्रियांनो,
आम्ही जर मनापासून प्रार्थना करतो, आम्ही हृदयापासून जर परमेश्वराला हाक मारतो, तर प्रियांनो निश्चित परमेश्वर देव आम्हाला दृष्टांत तो स्वतः येऊन आमच्याशी बोलेल, तो आम्हाला दर्शन देईल आणि सर्व गोष्टीमध्ये तो त्याच्या आत्म्यामध्ये त्याच्या सामर्थ्यामध्ये भरल्याशिवाय तो आम्हाला राहणार नाही. प्रिया होय प्रिया, आज या सकाळच्या वेळेस या ठिकाणी परमेश्वर देवाने त्याच्या दूताला त्या ठिकाणी पाठवून म्हटलेलं आहे की तुझ्या प्रार्थना व दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहे. पहा, त्याची प्रार्थना इतकी स्ट्रॉंग होती की परमेश्वराला त्या ठिकाणी त्याची दखल घ्यावी लागली. परमेश्वर देवाने त्याची त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे आणि त्याच्या दूताला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्याचं दानधर्म इतकं स्ट्रॉंग होतं की पहा, परमेश्वराच्या दृष्टीसमोर त्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे त्याचं दानधर्म काही फक्त लोकांना दाखवण्यासाठी नव्हतं, तर देव त्या ठिकाणी बघत होता. पहा प्रियांनो, असं दानधर्म आज आमच्या जीवनामध्ये पाहिजे. नाहीतर लोक काय करतात, आपलं नाव मोठं व्हावं म्हणून मोठ्या रकमा देतात. चर्चच्या बोर्डवरती मोठे नावं लिहायला सांगतात, आमचे नावं टाका मगच आम्ही दानधर्म देतो. प्रियांनो नाही, देवाचं वचन सांगतं की संतोषाने देणारा देवाला आवडतो. मग प्रियांनो, संतोषाने आम्ही दिलं पाहिजे आणि ते पण काय, खिशामध्ये 5 रुपये 10 रुपये अजून आम्ही सापडत आहोत. प्रियांनो, आम्ही देवाच्या कार्यासाठी, देवाच्या दासांसाठी आम्ही ते देत आहोत, हे आम्ही जाणलं पाहिजे, हे आम्ही आमच्या जीवनामध्ये ओळखलं पाहिजे. प्रियांनो, जोपर्यंत आमच्या अंतःकरणाचे डोळे उघडत नाही, हृदयाचे डोळे उघडत नाही प्रियांनो, तर प्रियांनो अजून आम्हाला त्या स्वर्गीय गोष्टी पाहू शकणार नाही. देवाचे आशीर्वाद आम्हाला मिळू शकणार नाही. ते जर आशीर्वाद मिळवायचे असतील तर प्रियांनो दान धर्म करायला शिका. जे देवाने दिलेले आहे त्यातून आम्ही अधिक परमेश्वराला दिलं पाहिजे. स्वतःसाठी आम्ही भरपूर खर्च करतो, पण परमेश्वरासाठी खर्च करायचा म्हटलं की आम्ही पिशवीमध्ये 10च्या नोटा 20च्या नोटा शोधत असतो. जर आमचा दान धर्म स्ट्रॉंग असेल तर तो परमेश्वराच्या स्मरणार्थ राहतो. प्रिया, त्याशिवाय परमेश्वराचे स्वर्गाचे दार आमच्यासाठी उघडत नाही, आमच्या घरासाठी उघडत नाही. आता ह्या ठिकाणी कर्नेल्याच्या घरासाठी, त्याच्या वैयक्तिक जीवनासाठी परमेश्वराचे स्वर्गाची दार त्या ठिकाणी उघडलेली आहे. या सकाळच्या वेळी मी कोणाला बोलत नाही किंवा कोणाचं मन दुखवत नाही प्रियांनो. तर आज आम्ही घेणारे नाही तर आम्ही देणारे झालं पाहिजे. आपला प्रभू येशू ख्रिस्त, सर्व समर्थ पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या जीवनाकडे जर आम्ही पाहिलं तर त्याने जोपर्यंत जगात होता तोपर्यंत तो देतच गेला, परंतु आज स्वर्गामध्ये आहे तरी तो आम्हाला देतच आहे. आणि त्याला फक्त आमचं हृदय आणि आमचं जीवन, आमचं कुटुंब त्याला पाहिजे, आमचे लेकरं त्याला पाहिजे. आज सर्व काही उलट झालेलं आहे. आज बहुतेकशा ठिकाणी खोट्या शिक्षण पद्धती अवलंबत आहे. आज बहुतेकशा ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जात आहे. प्रियांनो, घरामध्ये धूळ खात पडलेले बायबल उघडा, त्याचा अभ्यास करा. देवाचं वचन आमच्या संगती काय बोलत आहे हे आम्ही जाणलं पाहिजे. आज ही कळकळीची विनंती आहे प्रियांनो, कोणा मनुष्यावर भरोसा ठेवू नका, तर परमेश्वराचं वचन आज तुम्हाला काय सांगत आहे, देव तुमच्याशी काय बोलत आहे हे तुम्ही जाणलं पाहिजे. आणि म्हणून पहा, परमेश्वर देवाने ह्या ठिकाणी त्या दूताला त्या ठिकाणी पाठवून म्हटलेलं आहे की तुझ्या प्रार्थना व तुझे दान धर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहे. पहा प्रियांनो, हे 2 वचन अतिशय महत्वाचे आहे. कर्नेल्याचं जीवन कसं होतं देवाच्या संगती हे आम्हाला स्पष्टपणे दिसत आहे. आणि म्हणून जर तुम्हाला वाटत असेल त्या सकाळच्या वेळी की आमचं जीवनातील प्रार्थना, आमच्या जीवनातील दान धर्म देवाच्या दृष्टीस पडावे, स्मरणार्थ यावे, तर प्रियांनो आज आम्ही त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही अवलंबल्या पाहिजे.
त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही घेतल्या पाहिजे प्रियांनो. आम्हाला लोकांना नाही तर आम्हाला जिवंत स्वर्गामध्ये बसलेला जो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याला आम्हाला दाखवायच्या, त्याच्या स्मरणार्थ ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर चला आपण आपले डोळे झाकूया आणि त्या परमेश्वराला सांगूया की प्रभू कर्नल्यासारखं जीवन जगण्यासाठी आणि विशेष म्हणजे कर्नल्याही पेक्षा प्रभू तुझ्यासारखं जीवन जगण्यासाठी तू आम्हाला शिकव. आमच्या मनातील सर्व कुटिलता काढून टाक, आमच्या मनातील सर्व वाईट गोष्टी काढून टाक, आमच्या मनातील घेणारा, आमच्या जीवनातील घेणारा स्वभाव तू काढून टाक, आम्हाला देणारे बनवतो पित्या परमेश्वर. होय पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू, आज ह्या रविवारच्या दिवशी आज आम्ही तुला वचन देत आहोत की प्रिय प्रभू येशू, आम्ही घेणारे नाही तर देणारे आम्ही तुझ्यासारखं व्हावं. यासाठी प्रिय प्रभू येशू तू आमच्या जीवनामध्ये तू कार्य कर. आपण प्रार्थना करू. हालेलुया हालेलुया हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा प्रिय प्रभू येशू ह्या सकाळच्या वचनामध्ये, या सकाळच्या म्हणण्यामध्ये तू आमची कान उघडणी केलीस त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आज जे कोणी वचन ऐकत आहे त्या प्रत्येक कुटुंबाला, त्या प्रत्येक व्यक्तीला, त्या प्रत्येक बहिणीला, भावाला, त्या प्रत्येक लेकराला तुझ्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि सर्व बंधनं नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. सर्व आजार, रोगराई, समस्या, अडचणी आणि सर्व बेरोजगारी पण नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रभू तुझी शांती प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, प्रत्येक देशावरती उतरत आहे. ओ हालेलुया. स्तुती. धन्यवाद येशू देवा. प्रिय प्रभू येशू, आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू आमच्या भारत देशासाठी तू पाऊस दे. आणि प्रिय प्रभू येशू, जे वेदर रिपोर्टनी जे काही निर्णय दाखवलेले आहेत की ह्या वर्षी पाऊस कमी आहे, प्रभू त्यांचे निर्णय तू फोल ठरव आणि प्रभू आम्हाला भरपूर असा पाऊस दे आणि सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, ज्यावेळेस आम्ही तुझ्याकडे मागतो तू अनेक पटींनी तू आम्हाला देतोस. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देते. प्रभू, आजच्या सर्व प्रार्थना तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू, आजचा प्रवास तू आशीर्वादित कर. आजचे सर्व कामकाज तू आशीर्वादित कर आणि प्रत्येक कुटुंबाला तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन आमेन आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन 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 आमेन.